आज वाजले आहेत सकाळचे 8 आणि आम्ही चाललो चेरापुंजीला. तर आता मी तुम्हाला चेरापुंजी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. तर शिलाँगपासून जे आहे ना चेरापुंजी म्हणजेच जुनं नाव सोहरा हे आहे जवळपास 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला लागेल 1.5 ते 2 तास. म्हणजे डिपेंड आहे की तुम्ही ड्रायव्हिंग कशी करता, कारण इथला रस्ता जो आहे नागमोडी आहे आणि भरपूर तुम्हाला इथे वळणं दिसतील, टर्निंग दिसतील, तर त्यानुसार तुम्हाला डिपेंड आहे. तरी पण जवळपास 1.5 ते 2 तास तुम्हाला इथे जायला लागेल. तर आता आम्ही सध्या तर शिलाँगमध्येच आहोत. तर शिलाँगची सिटी मी तुम्हाला दाखवत आहे थोडक्यामध्ये. तर हे आहे शिलाँग. तर चेरापुंजी जे आहे ना समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे मी तुम्हाला सांगते. तर समुद्रसपाटीपासून चेरापुंजी जे आहे ना 1484 मीटर म्हणजे 4869 फूट उंचीवर वसलेलं हे जे आहे ना चेरापुंजी म्हणजे जुनं नाव सोहरा आहे शहर वसलेलं आहे. आणि जगातील सर्वाधिक पर्जन्यमान म्हणजे पाऊस असलेल्या ठिकाणापैकी एक असल्याने येथे वर्षभर लक्षणीय पाऊस पडतो. पाऊस आणि ढग असूनही चेरापुंजी आपल्या जिवंत पुलामुळे आणि धबधब्यामुळे ना मेघालयातील एक सुंदर शहर म्हणून कायम आहे. तर चला आता आपण हेच सुंदर शहर एक्सप्लोर करण्याकरिता जाऊया. तर इथे जाताना हे बघा निसर्गाची सुंदर अशी हिरवी चादर पसरलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. तर शिलाँगपासून चेरापुंजीला जाताना सुद्धा इतका सुंदर निसर्ग आहे आणि आम्ही सध्या मे महिन्यामध्ये इथे जात आहोत. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये याल ना तर तुम्हाला जी ही हिरवळ आहे ना ती आणखी डबल झालेली दिसेल आणि इतकं छान दिसेल तुम्हाला हा निसर्ग की तुम्ही एकदम म्हणजे बघतच राहाल. इथे पाय ठेवल्यानंतर ना तुम्हाला इथून जाण्याची इच्छासुद्धा होणार नाही. चला तर आता आपण जाऊया चेरापुंजी म्हणजेच जुनं शहर जे आहे ना सोहरा. चेरापुंजीचं जुनं नाव सोहराच होतं, पण इंग्रजांनी ते चेरापुंजी ठेवलेलं आहे. पण पुन्हा जे आहे ना चेरापुंजीला सोहराच असं म्हटल्या जाते. तर चेरापुंजी शहर आपल्या भव्य धबधब्यामुळे आणि हिरव्यागार दऱ्यांमुळे, वैशिष्ट्यपूर्ण जिवंत मुळांच्या पुलांमुळे आणि पृथ्वीवरील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं ठिकाण म्हणून ओळखले जात असल्यामुळे विलक्षण साहसाच्या शोधात असलेल्या पर्यटकांना तर हे खूप आकर्षित करतं. हे जादुई मेघालयातील शहर नैसर्गिक सौंदर्याच्या दर्शकांना तसेच साहसी आणि सांस्कृतिक जिज्ञासू प्रवाशांना सुद्धा एक अद्भुत अनुभव देते. हे बघा तुम्ही बघू शकताय. चेरापुंजीची सुट्टी पाहुण्यांना शांत धुक्याने वेढलेल्या पर्वतीय वातावरणाचा आनंद घेताना पारंपरिक स्थानीय खाद्यपदार्थासोबतच खासी सांस्कृतिक परंपराचा अनुभव घेण्याची संधी देते. चेरापुंजीने निसर्गप्रेमी आणि साहसी दोघांनाही सामावून घेणारे एक पर्यटन स्थळ म्हणून आपले स्थान मिळवलेले आहे. तर चला आपण हेच जे आहे ना चेरापुंजी बघायला जाणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. तर मेघालयाच्या पूर्व खासी टेकड्यामध्ये वसलेले आहे हे चेरापुंजी आणि जगातील सर्वात जास्त पाऊस असलेलं हे चेरापुंजी. तर आता आपण इथे पोहोचलेलो आहोत. तर हे बघू शकता तुम्ही काय आहे. तर हे आहे प्रसिद्ध 7 सिस्टर फॉल्स. तर आम्ही मे महिन्यात आलेलो आहोत त्यामुळे इथं तुम्हाला इथे जे आहे ना हे धबधबे खूप जास्त ओव्हरफ्लो झालेले दिसणार नाही. तर मे महिना आहे त्यामुळे थोडा जो फ्लो आहे ना धबधब्याचा फ्लो जो आहे ना थोडा कमी झालेला आहे. थोडं मी तुम्हाला आणखी झूम करून दाखवते. तर तुम्ही कधीही भेट द्या, मग तो पावसाळा असो वा उन्हाळा, तिथले मनमोहक सौंदर्य तुम्हाला प्रभावित करतच राहते. चेरापुंजीचा जो आहे ना प्रत्येक कोपरा निसर्गरम्य परिसराने समृद्ध झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा इथे बघा आम्ही आलेलो आहोत इथे 7 सिस्टर फॉल्स. तर हे बघा तुम्हाला दिसत असतील. तर आता पावसाळा नाही आहे त्यामुळे ना वॉटरफॉल थोडे कमी दिसत आहेत. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते. आहे तिकडे आहे बघा रोड आहे का त्यांना त्या गावाला आहे रोड. ॲक्च्युली
बारिश वगैरह होती है ना, ठीक है, चलो फोटो वगैरह लेते हैं यार, चलो। तर आता आम्ही जात आहोत भारत बांगलादेशच्या बॉर्डरवरती असलेली प्रसिद्ध वारेव नदी जी आहे ना ती बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर त्या रिव्हरकडे जाताना ना आम्हाला असे 2 धबधबे दिसले. इथे ना तुम्हाला जागोजागी असे धबधबे दिसतील, काही छोटे मोठे. तर आम्हाला हा एक धबधबा दिसला, तर चला म्हटलं इथे फोटो काढण्यासाठी आम्ही थोडं 5 मिनिटं थांबलेलो आहोत. आणि किती स्वच्छ आणि मस्त सुंदर हा धबधबा दिसतोय बघा. नॅचरली आपण शहरामध्ये तर एकदम बनवलेल्या वॉटरफॉल्समध्ये जातो आणि एन्जॉय करतो, पण त्याहीपेक्षा अशा नॅचरल वॉटरफॉल्समध्ये जाण्याचा आनंद तर फोटो काढून घेतले आणि आता पुन्हा आम्ही चाललेलो आहोत रिव्हरकडे. तर जाताना आम्हाला ना प्रसिद्ध किनरेम फॉल्स हे बघा, मेघालय राज्यातील सोहरा येथील प्रसिद्ध उंच धबधबा दिसला. आणि या धबधब्याची तुम्हाला एक खास गोष्ट सांगते की पावसाळ्यामध्ये ना यातील पाणी अगदी दुधासारखं पांढरं दिसतं. तर हे बघा, भारतातील 7व्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो आणि 305 मीटर म्हणजेच 1001 फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा 3 थरांमध्ये विभागलेला आहे. पावसाळ्यामध्ये ना या धबधब्याचे ना सौंदर्य एकदम पाहण्यासारखे असते. चला आता आपण हा धबधबा बघूया आणि एन्जॉय करूया. चेरापुंजीपासून सुमारे 12 किलोमीटर अंतर. जवळून दाखवते थोडं झूम करून. तर हे बघा, ही आहे बांगलादेश. हा जो पूर्ण ग्रीनरी भाग दिसत आहे तो आपला भारत आणि भारताचा भाग आहे. आणि हा जो पांढरा सरफेस दिसत आहे ना हा जो आहे बांगलादेश आहे. आणि मध्ये एक रिव्हर सुद्धा आहे बघा, थोडं झूम करून दाखवते मी. आणि ही आहे बांगलादेश भारताची बॉर्डर. तर हे बघा, आता आम्ही आलेलो आहो भारत बांगलादेश रिव्हरवर. तर आता ही जी आहे ना रिव्हर उतरण्यासाठी लागतील 100-125 पायऱ्या. तर त्या उतरून आम्ही जाणार आहोत. आणि हे बघा, इथे बोटिंगसुद्धा आहे, तुम्ही बघू शकताय. थोडं झूम करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बघा. चला आता आपण त्या पायऱ्या उतरू. हे बघा, आणि हा तुम्ही ब्रिजसुद्धा बघू शकताय. हे बघा, हे बघा. तर चला आता माझ्यासोबत खाली तुम्हाला दाखवते. तर मेघालयाच्या चित्तथरारक लँडस्केपमध्ये वसलेला वारेव आर्क ब्रिज एक लपलेले रत्न म्हणता येईल. नैसर्गिक सौंदर्याचा चमत्कार आहे. तर चला आता आपण इथेच जाणार आहोत. तर या ब्रिजबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते. हा पूल जो आहे ना मेघालयातील पूर्व खासी हिल्समधील सोहबार येथे वारे नदीवर बांधलेला आहे. आणि हे जे आहे ना शिलाँगपासून तुम्हाला पडेल 71 किलोमीटर अंतरावर. तर 22 जानेवारी 2021 रोजी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या हस्ते ना या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. तर आता आपण इथे जाऊया आणि ह्या नदीचा आनंद घेऊया. तर या रिव्हरवर ना आम्हाला थोडी बोटिंग वगैरे करायची होती, पण बोटिंग करणारच गायब झाला. आम्ही इथे गेलो तर मुलांनी ना असंच थोडं बोटमध्ये बसून फोटोशूट वगैरे घेतलं, व्हिडिओ वगैरे घेऊन घेतले. तर या नदीमधील जे पाणी आहे ना विंटरमध्ये जर तुम्ही आल ना तर इतकं क्रिस्टल आणि ट्रान्सपरंट दिसतं की तुम्हाला खालचं पूर्ण एकदम साफ दिसेल. तर तुम्ही या नदीला एकदा नक्की भेट द्या. हे बघा, हा जो ब्रिज आहे बघायला तुम्हाला नक्की एकदा यायलाच पाहिजे. इतकं सुंदर नदी आणि इतकं सुंदर म्हणजे निसर्ग आहे. तर या नदीवर थांबण्याचं आम्ही जवळपास अर्धा तास थांबलो आणि त्यानंतर दुसरा स्पॉट बघण्यासाठी गेलेलो होतो. तर हे बघा, आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये ही जी आहे ना नदी, हा ब्रिज आणि यातील जे आहे ना पहाडी आणि या पहाडीवर बसलेली ही हिरवी चादर सर्व दाखवत आहे मी तुम्हाला. जेवढं शूट करण्याचा प्रयत्न होईल तेवढं मी शूट केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदा तुम्ही मेघालयामध्ये नक्की या आणि मेघालयामधील हा जो आहे ना निसर्ग नक्की बघा. आता आम्ही चाललेलो आहोत प्रसिद्ध केव बघण्यासाठी.
तर ही केव सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता आम्ही जी केव बघण्यासाठी चाललो ना, म्हणजे गुफा, ही मेघालयातील सर्वात प्रसिद्ध नैसर्गिक गुहांपैकी ना एक आहे. आणि ही जी गुफा आहे ना, चेरापुंजी जवळ आहे. शिलाँगपासून जवळपास साधारण 55 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि मेघालयाच्या खासी हिल्स भागातील लाईमस्टोन केवमध्ये ही सर्वात टुरिस्ट फ्रेंडली केव मानली जाते. चला आता आपण ही केव बघण्यासाठी जाऊया. त्या अगोदर आम्ही थोडा चहा वगैरे घेऊन घेतला, कारण आम्ही खूपच थकून गेलेलो होतो. कारण सकाळपासून ना, आम्ही सकाळी जवळपास 8 वाजता घरून निघालो, तेव्हापासून आमचं फिरणं सुरू आहे दिवसभर. तर थोडं शॉपिंगसुद्धा सेंटर इथे आहेत. हे बघा, छोटे छोटे दुकानं लावलेले आहेत या केवच्या समोर. तर हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तुम्ही इथली शॉपिंग करू शकता. खूप महाग आहेत गोष्टी, पण इथली एक आठवण म्हणून तुम्ही हे नक्की घेऊन जाऊ शकता. चला आता आपण ही गुफा बघण्यासाठी जाऊया. तर इथे तिकीट जी आहे ना, ॲडल्टसाठी 30 आहे आणि लहान मुलांसाठी 10 रुपये इथे जी आहे ना तिकीट आहे. आणि अंदर तुम्हाला फक्त पाणी नेण्यासाठी अलाउड आहे. इथे तुम्ही काही स्नॅक्स म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी नेऊ शकत नाही. इथे हे बघा, इन्स्ट्रक्शन्स बोर्ड इथे लावलेला आहे, तो आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. 9:30 ते 5:30 यामधील जी आहे ना वेळ आहे जाण्यासाठी. चला आता आपण ही जी आहे ना गुफा बघूया. ही एक ना नैसर्गिक चुनखडीची गुफा आहे, म्हणजे लाईमस्टोन. हजारो वर्षापासून पावसाच्या पाण्यामुळे दगड झिजून आज सुंदर आकार तयार झालेले आहेत. तर खूप अरुंद मार्ग आहे. ज्यांना शुगर BP वगैरे आहे किंवा मग थोडे एजेड व्यक्ती इथे नाही जाऊ शकत, तर हिंमत असेल तरच जा. माझी तर आधी ना खूप हिंमत होत नव्हती इथे जाण्याची, पण नंतर ना हिंमत करून मी म्हटलं चला, इतक्या लांब आलेलो आहोत तर हा निसर्ग नक्की बघायलाच पाहिजे. तर मन मजबूत करून आम्ही इथे गेलो. तर खूप अरुंद मार्ग आहेत काही ठिकाणी. तर पाण्याच्या थेंबांमुळे तयार झालेले हे फॉर्मेशन बघण्यासाठी तुम्हाला इथे नक्की यायला पाहिजे. अंधार आहे थोडा आतमध्ये, म्हणजे तुम्ही मोबाईलच्या टार्चने सुद्धा इथे जाऊ शकता. थंडगार वातावरण आहे, यामुळे ॲडव्हेंचर ना एकदम फील येतं आणि खूप छान असा इथे तुम्हाला गेल्यानंतर खूप छान वाटेल, छान फील होणार. तर या गुफेमध्ये ना वरून खाली वाढणारे दगड दिसतील. हे बघा, खालीवर वाढणारे दगड आहेत. हे हजारो वर्षांनी तयार होतात. तर ही केव आता मी तुम्हाला इथे दाखवते. ही केव जी आहे ना, फॅमिली आणि बिगिनरसाठी सेफ मानली जाते, कारण वॉकिंग पाथ तयार झालेले आहेत. आत लाइटिंग आहे, खूप जास्त अंधार वगैरे नाही आहे, लाइटिंग वगैरे आहे, तर सेफ आहे तसं. पण एक थोडासा अरुंद मार्ग आहे, तर तो जाण्यासाठी ना मला अर्धा तास लागला. म्हणजे मी थांबूनच होती की जाऊ की नको. त्यानंतर हिम्मत करून गेली आत. तर पूर्ण केव फार मोठी नाही आहे, काही ठिकाणी वाकून जावं लागतं. पाण्याचे थेंब पडतात एक रेनकोट वगैरे नेण्याची तेवढी आवश्यकता नाही आहे. खूप जास्त असं आपण ओलं होत नाही, एक दोन असे थेंब पडतात. डार्क शॅडो आहे आणि येलो लाइटिंग आहे. पण यामध्ये ना रील्स आणि सिनेमॅटिक शॉट्स खूप भारी येतात एकदम. तर केवच्या आतील मी तुम्हाला हे सर्व दाखवत आहे. तर हे बघा, खूप अंधार झालेला आहे. बाहेरचा आवाज कमी होतो, खूप थंड हवा जाणवते, छतावरून पाणी टिपकत असते. तर काही ठिकाणी खूप अरुंद जागा आहे. तर तुम्ही या ठिकाणी एकदा ना नक्की या. तर काही टुरिस्ट म्हणतात की केवमध्ये मिनी ॲडव्हेंचर मूवीसारखा फील येतो, तर नक्कीच येतो. पूर्ण केव सिस्टीम खूप मोठं आहे, पण टुरिस्टसाठी ओपन भाग साधारणतः 150 मीटरच्या आसपास आहे, बाकीचा बंद आहे. तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत ओपन असते, म्हणजे 5:30पर्यंत ओपन असते. एंट्री तिकीट वगैरे मी तुम्हाला सांगूनच दिलेलं आहे. तर पण टायमिंग ना कधी बदलू शकतात, त्यामुळे जाण्याआधी लोकल अपडेट चेक करणे सर्वात जास्त गरजेचे आहे. आणि खूप जास्त पाऊस वगैरे येण्याची सुद्धा शक्यता असते, त्यामुळे रेनकोट, छत्री वगैरे हे तर तुम्हाला कॅरी करावंच लागेल. मेघालय फिरायचं आहे ना, तो तुम्हाला रेनकोट आणि एक्स्ट्रा कपडे किंवा मग छत्री वगैरे हे तुम्हाला कॅरी करावंच लागतात, कारण इथला जो आहे ना हवामान जे आहे ना, कधी चेंज होणार तुम्ही काहीही सांगू शकत नाही. तर शूज ग्रिपवाले वापरा, आत पाणी असू शकते. चप्पल अजिबात वापरू नका, कारण स्लिपरी भाग आहे. खूप मोठी बॅग ना अंदर कॅरी करू नका, फक्त मोबाईल आणि एक छोटी बॅग कॅरी करा, म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी जी बॅग असते ना तीच कॅरी करा. आणि आतमध्ये ना नेटवर्क अजिबात राहणार नाही, हे तुम्हाला आधी सांगते. तर लाइटिंग कमी असल्यामुळे थोडं केअरफुल चालावं लागतं.
तर थोडं वयस्कर लोकांनी इथे जाणं नक्की टाळलंच पाहिजे. पण बघायचं असेल ना तर थोडं काळजीपूर्वक जा, थोडं काळजी घेऊन जा म्हणजे स्वतःला. आणि लहान मुलं वगैरे सोबत असतील ना तर त्यांना पण इजा नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही जा. पाणी वरून पडत असल्यामुळे ना थोडा भाग जो आहे ना स्लिपरी झालेला आहे इथला, त्यामुळे लोकांनी थोडं सावध राहूनच हा केव बघितला पाहिजे. पण खरं सांगते इतकी जबरदस्त केव आहे ना, खूपच छान, खूपच छान. तर मेघालयामध्ये ना असं हजारो केव्स आहेत. तर आणखी आम्ही आरवा केव जाताना बघण्याचा विचार केला होता, पण ती आम्हाला बघता नाही आली, कारण आम्हाला इतके स्पॉट कॅप्चर करण्यासाठी ना जवळपास 6 ते 7 वाजले. आणि मेघालयाच्या पहाडामधून ना शिलाँगच्या एंट्री, शिलाँगमध्ये 7 वाजेपर्यंत जर आपण गेलो ना तर चांगलं असतं, कारण अंधारामध्ये इथे फिरणं रिस्कीच आहे. तर फिरून घेतलं आम्ही सर्व, केव वगैरे बघून घेतलं. आता परतीला निघालो आणि परतीला जाताना भूक खूप लागली होती, त्यामुळे एका हॉटेलमध्ये ना जेवणसुद्धा करून घेतलं. स्पेशल आसामी जेवण करून घेतलं. भाज्या खूप फिक्क्या होत्या, आम्हाला आता तिखट खायची सवय आहे त्यामुळे खूप बेचव वाटलं ते जेवण. पण इथलं लोकल जेवण आहे ते आता पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही ते जेवण करून घेतलं आणि घरी निघालो. तर कसा वाटला तुम्हाला हा मेघालय, शिलाँग, चेरापुंजी इथले धबधबे, नदी आणि गुफा वगैरे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान स्पॉट बघण्यासाठी ना पटकन सबस्क्राईब करा, कारण आम्ही ना आता जाणार आहोत गंगटोकमध्ये जाणार आहोत. गंगटोक आणि जमलंच तर दार्जिलिंगसुद्धा. तर ते बघण्यासाठी सुद्धा तुम्ही लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता बाय बाय, भेटूया पुन्हा. आपण नेक्स्ट ट्रिप जी आहे ना गंगटोक आणि दार्जिलिंगची आहे, तेव्हा आपण बघणार आहोत. त्याआधी मी डेली व्लॉगसुद्धा जमलंच तर टाकेन वेळ मिळाला तर. चला बाय बाय, भेटूया पुन्हा. कसा वाटला व्हिडिओ ना नक्की सांगा, आणि कुठून बघत आहे ते सुद्धा सांगा, म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते सुद्धा मला माहीत झालं पाहिजे की नाही. तर एकदा तुम्ही नक्की या. 2 साड्या 2 दागिने कमी घ्या मैत्रिणींनो. पण तुम्ही इथे मेघालयाचा हा जो परिसर आणि निसर्ग, हा डोंगर, दऱ्या, नद्या बघण्यासाठी एकदा तुम्ही इथे नक्की या. तुमचे डोळ्याचे एकदम पारणे फिटतील, तुम्ही एकदम बघतच राहाल. आणि इथे आल्यानंतर ना प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की इथून परत जावंच नाही, इतकं सुंदर निसर्ग आहे. तर संध्याकाळ झालेली आहे, इथे लवकरच दिवस मावळतो, म्हणजेच 5 वाजता ना इथे अंधार पडण्यासाठी सुरुवात होऊन जाते. तर तुम्ही बघतच आहात. तर आता आम्ही इतके थकून गेलेलो आहोत आणि अवतारसुद्धा हे बघा कसा झालेला आहे दिवसभर फिरून फिरून. तर पण निसर्ग खूप छान होता. मेघालय, शिलाँग, चेरापुंजी आणि इथल्या नद्या, धबधबे. मी तर पहिल्यांदा इतके मोठे मोठे धबधबे, आणि पहिल्यांदा आली मी शिलाँगमध्ये, मेघालयामध्ये. तुम्ही बघितलं आहे का शिलाँग? मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा जेवण, इथलं जेवण आम्ही करून घेतलं. खूप फिक्या भाज्या होत्या तरीसुद्धा आता एन्जॉय करून घेतलं आणि घरी निघालो.